बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नीरज या ठिकाणी कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा शक्तीचा विद्यार्थी मित्रांनो सामर्थ्य या ठिकाणी योग्य आपला समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, कसलीही अपेक्षा नसणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला कसलीही अपेक्षा नसणारा, तर निरपेक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा घाशा गुंडाळणे, बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता घाशा गुंडाळणे वाक्यप्रचार योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे घाशा गुंडाळणे। बघा निघून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, जाहीर मंजूर खर्च हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा जाहीर मंजूर खर्च हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा फारसी या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काळा तिखट भित्रा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा काळा तिखट भित्रा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विशेषण या जातीचे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा लायकी या ठिकाणी भाववाचक नाम असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द तर स्वर संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवाने, बघा देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? बघा देवाने, बघा ने एशी, बघा ने एशी हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो कोणत्या विभक्तीमध्ये असतात? ने एशी, तर ने एशी हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 12 बघा, राष्ट्रध्वज हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा राष्ट्रध्वज, बघा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? राष्ट्रध्वज। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शंकर केशव कानेटकर, बघा या कवीचं बघा टोपण नाव खालीलपैकी कोणत्या? बघा शंकर केशव कानेटकर या कवीचे बघा टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा गिरीश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा मीठ भाकरी शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा स्त्रीलिंग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काही तपशील द्यायचा असल्यास बघा पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात? बघा काही तपशील द्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विसर्ग या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो गुण या ठिकाणी बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील गुण या ठिकाणी योग्य या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला तो पर्याय राहील। क्रमांक पुढचा बघा, पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणत्या? बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणतं विशेषण आहे? पद्धत या शब्दापासून, बघा पद्धतशीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा सार्वनामिक विशेषण, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा असली पुस्तक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सार्वनामिक विशेषण असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अननस बिजागिरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अननस आणि बिजागिरी हे शब्द विद्यार्थी मित्रांनो
पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे. बघा मूग गिळणे म्हणजे काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरज सरो. बघा या ठिकाणी बघा डॅश डॅश आणि मरो. बघा रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल. बघा गरज सरो आणि वैद्य मरो या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य या ठिकाणी शब्द राहील. बघा वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. बघा ती दररोज संध्याकाळी गाणी गाते हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. बघा हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्योदय. बघा संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचं. बघा सूर्योदय. बघा विद्यार्थी मित्रांनो सूर्योदय या शब्दामध्ये संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. सूर्य प्लस उदय या ठिकाणी योग्य संधी विग्रह असलेला आपला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा षटकर्णी होणे. बघा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. षटकर्णी होणे. बघा षटकर्णी होणे म्हणजे बघा अनेकांना माहिती होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलगा चांगला खेळतो. बघा मुलगा चांगला खेळतो वाक्य आहे. तर चांगला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विशेषण आहे. बघा चांगला. बघा चांगला विद्यार्थी मित्रांनो गुणविशेषण या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा विनाकारण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. बघा विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर विद्यार्थी मित्रांनो विनाकारण हा शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा उपसर्ग घटित या ठिकाणी या प्रकारचा तो या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी निश्चित एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. निश्चितपणे एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. निश्चितपणे एकवचनी शब्द आपल्याला सांगायचा आहे. मला या ठिकाणी एकवचनी या ठिकाणी असलेला शब्द राहील. बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. ज्याला आवर घालता येत नाही अशांना खालीलपैकी काय म्हणतात. ज्याला आवर घालता येत नाही तर त्याला अनादर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा अतिरेकी हा परिणामी नुकसानकारक ठरतो या अर्थाची मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा अति तेथे माती या ठिकाणी या अर्थाची या ठिकाणी मन राहील. प्रश्न क्रमांक 35 बघा संगर या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो एक या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा. संगर. बघा संगर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो युद्ध या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू खूप हुशार आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा तू खूप हुशार आहे वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा विधानार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा करुण रूपी वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगायचं. बघा करुण रूपी वाक्य खालीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात. करुण रूपी वाक्य. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता करुण रूपी वाक्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो होकारवार्थी वाक्याला या ठिकाणी करुण रूपी या ठिकाणी वाक्य असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा जगन्नाथ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण. बघा जगन्नाथ. बघा जगन्नाथ हा शब्द विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर जगन्नाथ हा शब्द विद्यार्थी मित्रांनो व्यंजन संधी या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक केशवसूत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव. बघा केशवसूत. बघा कृष्णाजी केशव दामले यांचं या ठिकाणी केशवसूत हे नाव आहे. बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. स्वामी. तर रणजित देसाई विद्यार्थी मित्रांनो स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालिश बहु बायकामध्ये बडबडला. बघा काव्यपंक्ती आहे यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा बालिश बहु बायकामध्ये बडबडला काव्यपंक्ती आहे कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा अनुप्रास अलंकार या काव्यपंक्तीमधला अलंकार आहे. बघा ळ हा वर्ण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा आहे. बघा ळ हा वर्ण. बघा ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे. बघा या ठिकाणी आपल्याला क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा. क्रियाविशेषण अव्यय. बघा भरभर या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय असलेला पर्याय राहील. बघा भाऊ बहीण. बघा याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाऊ बहीण. बघा स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बाळकराम
बघा बाळकराम या टोपण नावाने बघा विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी केले? बघा बाळकराम बघा या नावाने बघा विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी केले? तर राम गणेश गडकरी आणि विद्यार्थी मित्रांनो बाळकराम या नावाने विनोदी लिखाण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन बघा मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन असतो. बघा प्रश्न क्रमांक 50 बघा आईवडिलांना पत्र लिहायचे असेल तर मायना खालीलपैकी काय वापरतो? बघा आईवडिलांना पत्र लिहायचे असेल तर बघा तीर्थरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील घोलवड हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? पारस. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा देऊळगाव रेहेकुरी बघा हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? देऊळगाव रेहेकुरी हे बघा काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली? बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील प्रस्तरभंगामुळे विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री पर्वत यांची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मुंबई शहर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 10 बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? मुरुड जंजिरा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील यशदा ही संस्था विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामधला तो जलाशय आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा पहिला क्रमांक कोणत्या देशाचा? जगामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक पुढीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? पहिला क्रमांक. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारताचं बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? बघा मल्याळम पुढीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम. बघा मल्याळम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? लोणी ही नदी बघा राजस्थान राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोयाबीनचं बघा सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सोयाबीनचं बघा सर्वात जास्त उत्पादन विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 20 बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणते? मत्स्य उत्पादन.
बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधी क्रांती बघा नील क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरांबूर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये तो डबे बनवण्याचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक भारताचे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा उमेशचंद्र बॅनर्जी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी उस्ताद बिस्मिल्ला खा कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा उस्ताद बिस्मिल्ला खा विद्यार्थी मित्रांनो शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा गोल घुमट. बघा गोल घुमट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा गोल घुमट. बघा गोल घुमट विद्यार्थी मित्रांनो विजापूर कर्नाटक राज्यामध्ये गोल घुमट या ठिकाणी प्रसिद्ध स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 17 नाईल जगामधली बघा सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी कोणत्या देशामधून वाहते? बघा नाईल नदी बघा इजिप्त या देशामधून ती वाहते. प्रश्न क्रमांक बघा भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय? बघा समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर 52 विषय या ठिकाणी समवर्ती सूचीमधले विषय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? भारतामध्ये बघा सर्वात प्रथम बघा जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1772 मध्ये विद्यार्थी मित्रांनो वॉरेन हेस्टिंग यांनी बघा या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण केले होते.